नमस्कार मित्रांनो, निवती वालावल या भागाची आपली पर्यटन आणि खाद्य भ्रमंती सुरू आहे. आपल्या या भ्रमंतीतला आजचा हा दुसरा दिवस. पहिल्या भागात आपण वालावलच्या सुंदर लक्ष्मीनारायण मंदिराला भेट देऊन होडीतून कर्ली खाडीची सफर केली. त्यानंतर धामापूरचा तलाव आणि त्याच्या काठावरील भगवती देवीच्या मंदिराला भेट दिली. भोगटे मेसमधील चरचरीत कोकणी थाळीवरती ताव मारून संध्याकाळी निवतीमधील एका सुंदर समुद्रकिनारी घालवली. निवतीमधीलच या महालक्ष्मी होमस्टेमध्ये माझा मुक्काम आहे. डबल बेड, AC, नॉन AC रूम्स इथं 1500 ते 2000 रुपयेमध्ये भेटतात. होमस्टेचा परिसर खूपच प्रशस्त आणि भरपूर अशा वृक्षराजीने गजबजलेला आहे. समुद्रकिनाऱ्याला अगदी लागूनच हा होमस्टे आहे आणि होमस्टे चालवणारे कोचरेकर कुटुंबीय खूपच अस्तेवाईकपणे इथं आपली उठबस करतात. कालचे रात्रीचे जेवण पण आम्ही यांच्याकडेच केले. यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तर आजची प्रसन्न सकाळ आणि या सकाळची सुरुवात चहा बिस्किट घेऊन केली आणि आता आजच्या दिवसभरातील भटकंतीसाठी बाहेर पडलोय. आजचा कंटेंट पण खूपच भारी असणार आहे. निवतीच्या खोल समुद्रात असलेल्या रॉक फॉर्मेशन्स आणि त्यांच्यावर तयार झालेल्या समुद्राच्या पाण्याचा चमत्कार याची सफर आपण करणार आहोत. खवणेच्या सुंदर समुद्रकिनाऱ्याची भटकंती असणार आहे. खवणेमधीलच कायाकिंगचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे आणि म्हापणे येथील अजून एका सुंदर घरगुती खानावळीमधील मस्त असा कोकणी थाळीवरचा आस्वाद, असा भरगच कंटेंट या दुसऱ्या भागात तुम्ही बघणार आहात. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. घाटावरच्या एका खेड्यातला माझा जन्म. आता घाटावरच्या आमच्याकडची सकाळ म्हणजे कसं, शेताकडे गडबडीने जाणारी पुरुष मंडळी, तर गाई म्हशींचं काढलेलं दूध डेअरीकडे लगबगीने घेऊन जाणाऱ्या स्त्रिया, असं काहीचं बघायला मिळतं. आता कोकणी माणसाच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन म्हणजे मासे. निवतीच्या बंदरावर येऊन पोचलो तर इथं मच्छीमार समाजातील स्त्रिया माशांचे एकमेकांमध्ये वाटप करण्याच्या लगबगीत दिसत होत्या. हे आटपून आता त्यांना हे विक्रीसाठी बाजारात घेऊन जायची वेध लागले होते. हे काही वेळ अनुभवून बोट जिथं लागल्या होत्या तिथं येऊन पोचलो. 4500 रुपये असा या बोटचा चार्ज असतो. साधारणपणे 8 ते 10 लोकांना हे 2 ते 2.5 तासाची राईड करून आणतात. बोटमध्ये सवार झालो आणि खोल समुद्राच्या दिशेने आमची बोट धावू लागली. साधारण 8 पॉइंट आम्हाला या सफरीत बघायला मिळणार होते. पहिलाच पॉइंट आला तो म्हणजे हा डोंगोबाचा डोंगर. निवती आणि या परिसरातील स्थानिक याला नवस करून श्रद्धेने याची पूजा करतात. येथून थोडं पुढे आलो तर हा गोल्डन रॉक दिसला. सकाळच्या सूर्याची केशरी किरणे त्यावर पडल्यामुळे सोनेरी रंगछटा त्याला येते, त्यामुळे त्याला गोल्डन रॉक असं म्हटलं जातं. गोल्डन रॉकच्या बाजूलाच हा किल्ले निवती बीच दिसतो. किल्ले निवती बीच बघून गोल्डन रॉकच्या बाजूने आमची बोट पुढे धावू लागली आणि काही अंतरावरच एक खडकाळ भाग समुद्रात डोकावताना दिसत होता. बोटमन दादांनी सांगितले की याला मुंगूस रॉक म्हणतात. बसलेल्या मुंगसाच्या आकारासारखा असल्यामुळे याला हे नाव पडलेलं आहे. काही अंतर गेल्यावरती हा गरुड रॉक दिसायला लागला. गरुड रॉकमध्ये हा गुहा सदृश भाग पण तयार झालेला आहे. या खडकावरती हा गरुडासारखा एक खडकाळ आकार आहे, त्यावरूनच ह्याला हे नाव दिलेलं आहे. गरुड रॉकला जसा बोटीने वळसा करून पुढे जायला सुरुवात केली तेव्हा न्यू लाईट हाऊसची पहिली झलक बघायला मिळाली. निळ्या शहार समुद्राच्या पाण्याला छेदत आमची बोट न्यू लाईट हाऊस जवळ येऊन पोहोचली. जहाजांना समुद्रामध्ये दिशा आणि मार्ग दाखवण्याचे काम हे लाईट हाऊस करतात. न्यू लाईट हाऊसच्या खालच्या भागात निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे, ज्याला म्हातारीची चूळ असं म्हणतात. वाऱ्याचा वेग ज्यावेळी जास्त असतो त्यावेळी लाटा जोरजोरात या खडकावरती आपटतात आणि या एका भागात ही पोकळी तयार झालेली असून त्यातून पाण्याचा एक मोठा फवारा बाहेर पडतो. या संपूर्ण सफरीतला पर्यटकांचा हा अत्यंत आवडता पॉइंट आहे. या न्यू लाईट हाऊसच्या बाजूलाच हा ओल्ड लाईट हाऊस आहे. पूर्वी कधी समुद्रात आलेल्या वादळामुळे याचे नुकसान झाले तेव्हापासून हा बंद केला गेला. त्या काळी यावर काम करणाऱ्या स्टाफच्या राहण्याचे आणि कार्यालयीन इमारतीचे अवशेष आपल्याला आजही दिसतात. जुन्या लाईट हाऊसच्या बाजूलाच अजून एक मोठा खडक आहे. या दोन्हींमधून बोट ज्यावेळी पुढे येते तेव्हा अजून एक निसर्गाचा चमत्कार आपल्याला बघायला मिळतो. या एका मोठ्या छिद्रातून पाण्याचा मोठा लोट बाहेर पडताना दिसतो. याला बाबांचा फवारा असं नाव आहे. याच्या मागील बाजूला हा सांदणीसारखा भाग तयार झाला आहे. आमच्या बोटमनने पाण्याचा थोडा अंदाज घेऊन
या सान्नीत काही सेकंदाकरता आमची बोट आतमध्ये घालून परत बाहेर आणली. चालू करून ठेवतो. किनाऱ्यावरून समुद्र बघणे आणि 15 किलोमीटर आतलं समुद्राचं हे अजस्र रूप अनुभवणे हे खरंच एकदम वेगळं आहे. काही काळासाठी भीती वाटावी असंही वातावरण असतं. समुद्राच्या अजस्र लाटा बेभानपणे खडकावरती येऊन फुटत असतात. आता या समुद्र सफरीतल्या शेवटच्या आणि खास अशा पॉईंटवरती आमची बोट येऊन पोहोचली. इथं आता आम्हाला डॉल्फिन बघण्याची वेध लागलेले होते. या भागात डॉल्फिन्स मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात असं बोटमन दादांनी इथं आल्यावरती सांगितलं. पण त्याचबरोबर हे देखील सांगितले की तुमचं नशीब असेल तरच डॉल्फिन दिसतील. मनातल्या मनात देवाला म्हटलं बस एक झलक बघायला मिळू दे, इथं आल्याच सार्थक होईल. आणि इतक्यात डॉल्फिनच्या झुंडी पाण्यातून कोलांट्या उड्या मारत पुढे जाताना दिसू लागल्या. खरंच हे दृश्य अविस्मरणीय होतं. हा जबरदस्त असा नजारा डोळ्यात आणि हृदयात कायमचा कोरला गेला. निवती बंदरापासून हे खवणे ठिकाण साधारण 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे. कायाकिंग सफरीसाठी खूपच प्रसिद्धी या ठिकाणाला मिळालेली आहे. मी आता इथं कायाकिंगचा अनुभव घेणार होतो. 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगची इथं सोय आहे. ज्याचा 20 रुपयाचा चार्ज इथं आकारला जातो. या दीदीने कायाकिंग कसे करायचे याच्या सूचना आम्हाला दिल्या. हे बघा असं भरायचा, ही खोल बाजू आहे ती आपल्याकडे पकडायची. हे दोन्ही साईडने मारलात लेफ्ट राईट की बोट स्ट्रेट चालणार. तुम्हाला आता कुठच्या साईडला टर्न करायचे, राईट साईडला टर्न करायचे तर दोघांनी पण मागे बसणार आहे आणि पुढे बसणार आहे. दोघांनी पण डाव्या साईडने पाणी मागे ढकललात की उजव्या साईडला बोट टर्न होणार. आणि डाव्या साईडला टर्न करायचे तर दोघांनी पण उजव्या साईडलाच पाणी मागे ढकलायचं की डाव्या साईडला टर्न होणार. तुम्ही मँग्रुव्जमध्ये अडकलात किंवा कुठे इथे बंदराला वगैरे जाऊन अडकलात, तुम्हाला बोट मागे घ्यायची तर हा असा पॅडल हा उलट करायचा. ही खोल बाजू आहे ना ती उलट करायची आणि दोन्ही साईडने ना पाणी पुढे ढकलायचं की बोट रिव्हर्स येणार. आता तुम्हाला जागच्या जागी बोट थांबवायची आहे इन्स्टंट, तर काय करायचं, हा पॅडल आहे ना तो असं उलट करून आतमध्ये जोरात डीप करायचा खोलवर. या कायाकिंगसाठी 200 रुपये पर हेड असा आम्ही चार्ज दिला. पण स्क्रीनवरील या नंबरवर जर तुम्ही कॉल करून यांना आलात तर 100 रुपये पर हेड असा चार्ज हे लोक आकारतात. या छोट्या आकाराच्या बोटीत आता मी स्वार झालो आणि हळूहळू वल्लवत आमची बोट आता धावू लागली. बोटमन बरोबर पाण्याची सफर करणे आणि अशा प्रकारे स्वतः बोट चालवत सफर करणे हा खूपच जमीन आणि आसमानचा फरक जाणवणारा अनुभव आहे, जो स्वतः अशा प्रकारे कायाकिंग करूनच अनुभवता येतो. काठावरची माडाची झाडं कांदळवने बघत हळूहळू बोट चालवत पुढे नेणं हे खूप मजेशीर आहे. पण हे शूट करत कायाकिंग करणं हे खूपच अवघड होतं. कांदळवनांची ही एक नैसर्गिक तयार झालेली गुहा पण इथं आहे. आता एका नॅचरल कांदळवनाच्या केवमधून आता आमची बोट जाते. खवणेमधला हा पहिला कायाकिंगचा अनुभव खरंच भारी होता. तुम्ही पण इथं जरूर या आणि हा अनुभव घ्या. सुरक्षित आणि एन्जॉईंग असा हा प्रकार आहे. या कायाकिंग साईडच्या 51 मीटरवरच खवणेचा समुद्र किनारा आहे. आता जिथं कायाकिंग केलं ना त्याच्या जस्ट एक 50 मीटर पुढं चालत आल्यानंतर इकडं माझ्या उजव्या बाजूला खवणेचा समुद्र किनारा आहे. आणि आता हे समोर ना थोडंसं भरतीचंच पाणी आलेलं दिसतं इथं. आता हे थोडंसं गुडघाभर पाणी आहे. हे पार करून तिकडं पलीड गेलं ना तर बीच आहे. तर चला आता मी पलीड जाऊन तुम्हाला बीच कसा आहे ना ते दाखवतो. किनाऱ्याच्या या भागात बहुधा भरतीचंही पाणी आलं होतं. गुडघाभर या पाण्यातून वाट काढत किनाऱ्यावरती आलो. डाव्या बाजूला काही बोटी स्थिरावलेल्या होत्या. किनाऱ्यावर येणाऱ्या लाटेसोबत काही खाद्य आलंय का हे शोधत आणि ते टिपण्याच्या लगबगीत असलेला हा बगळा इथं दिसत होता. किनाऱ्याच्या उजव्या बाजूला बराच खडकाळ भाग दिसला. किनाऱ्यावरची माडाची झाडं अगदी शाळेच्या प्रार्थनेला मुलं जशी शिस्तबद्ध रांगेत उभी राहावीत तशी दिसत होती. या माडातून एकच सरळ सोट उंच माड मान वर करून बघताना दिसला. तिकडे दूरवर समुद्रात 1-2 बोटी दिसत होत्या. मी या खडकाळ भागावरती आलो.
तिथं बसून खडकावर आदळणाऱ्या लाटांची गाज ऐकत काही वेळ स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. काही जागा असतात अशा ज्या स्वतःबरोबर काही वेळ घालवण्याची संधी देतात. बाकी मग व्यवहारातील इतिकर्तव्यासाठीचं जगणं प्रत्येकाला काही चुकलेलं नाही. खवणेच्या या किनाऱ्यावरती काही क्षण निवांत घालवून मी लंच करण्यासाठी परत म्हापणच्या बाजारपेठ एरियामध्ये आलो. इथं अजून एक प्रसिद्ध अशी घरगुती खानावळ आहे सुमित्रा म्हणून. तिथं आजचा लंचचा बेत होता. आल्यावरती थोडं वेटिंग करायला लागलं कारण रविवार असल्यामुळे काहीशी गर्दी जाणवत होती. तर आता लंचसाठी म्हापणची जी बाजारपेठ आहे ना तिथल्या सुमित्रा हॉटेलमध्ये आलो आहे. काल जे आपण भोगटे मेसला जेवलो होतो ना त्या गल्लीतच हे हॉटेल आहे. हे पण अतिशय प्रसिद्ध इथलं हॉटेल आहे. तर बघूया की आता ह्याची इथली चव कशी आहे आपल्याला. तर मी आता एक सौंदाळा थाळी सांगितलेली आहे आणि दुसरी एक चिकन थाळी सांगितलेली आहे. पहिल्यांदा आता सौंदाळा थाळी आलेली आहे. 2 सौंदाळाचे फ्राय केलेले पीस आहेत आणि एक तिकलं आणि त्याच्यामध्ये पण 2 माशाचे छोटे पीस दिसत आहेत. एक तिकलंची अजून एक वाटी आहे, सोलकढी आहे, कोशिंबीर आहे, चपात्या 2. सौंदाळाचे 2 पीस दिलेले आहेत फ्राय. आता बघूयात त्याची टेस्ट कशी आहे. एकदम फ्रेश दिला आहे, गरम आहे एकदम. फ्रेशनेस जाणून दिलेला खाताना. फ्रेश आहे एकदम असा, एक नंबर. आता हे टिकल्यामध्ये 2 छोटे माशाचे पीस दिले. टिकलं बघूया कसं टेस्ट करून. कोकणी मसाल्याचा जो टच आहे ना तो जाणवतो याच्यामध्ये. एकच नंबर. मस्त आहे चिकन थाली, छान आहे, 1 नंबर आहे. इथं कोशिंबीर पण दिलेली आहे थाळीला त्यांनी. एक्सलेंट. कोशिंबीर या सगळ्या थाळीत माशानंतर कोशिंबीर टॉप करायला लागलं. सुंदर. तर आत्ता राईस आलेला आहे, पांढरा राईस आहे आणि अगदी गरमागरम आहे तसा जाणून वाढत आहे. तर ओव्हरऑल सुमित्रा हॉटेलच्या जेवणाबद्दलचा रिव्ह्यू तर माझा अगदी एक्सलंट आहे. रेकमेंडेड ठिकाण आहे माझ्याकडून तुम्हाला. कालचं जे बघितलेलं आपण भोगटे मेस आणि हे अगदी छोटीशी घरगुती खानावळी आहेत या, पण सुंदर जेवण आहे. थोडीशी जागेची अडचण आहे इथं पण आणि भोगटेमध्ये पण. भोगटेमध्ये याच्या कम्पॅरेटिव्हली थोडीशी जास्त जागा होईल, पण इथं थोडीशी जागेची अडचण आहे, पण जेवण अतिशय उत्कृष्ट आहे. तर रेकमेंडेड ठिकाण आहे, येऊ शकता इथं. कोकणातल्या या खानावळींमध्ये व्यावसायिकपणा फारसा जाणवत नाही, त्यामुळेच मला या छोट्या छोट्या खानावळी खूप आवडतात. या आजी बघा अगदी आग्रह करून भात वाढत आहेत. हॉटेल मालकसुद्धा सतत येऊन विचारत असतात. तर यासोबतच हा एपिसोड इथेच संपवतो. एपिसोड आवडलेला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूच पुढच्या एखाद्या नवीन ठिकाणाच्या आणि खाद्यभ्रमंतीच्या सफरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.